मित्रांनो, या आपल्या मराठी व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती शेजारील घंटाही दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत आणि तुमचं या मराठी व्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्लॉग खूप छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आता सकाळचे वाजले 7:30। बघा इकडचं क्लायमेट सगळं म्हणजे मॉर्निंग इकडची कशी असते ती जरा बघा तुम्ही। तर गाईज आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि आपण आलो आता खास गुरे चरवण्यासाठी। तर गाईज बघा आता शेतीची कामं सगळी उरकलेली आहेत, म्हणजे सगळी नाही, फक्त भात लावणीची कामं ऑलमोस्ट सगळी इकडे उरकलेली आहेत। तर गाईज आता आहेत ना बैल आता मोकळे झालेले आहेत, त्यामुळे आहेत ना इकडे ना बैलांना आता सकाळी सकाळी मस्तपैकी चरायला सोडतात। तर तिकडे एक बैल सोडायची जी चरवायला न्यायची जी मजा असते ना, ती अशी खूप अशी वेगळीच असते। तर गाईज आता आपण जाणार आहोत खास बैल वगैरे चरवण्यासाठी। तर बघूया बैल कसे चरतात, किती मस्ती करतात ते सगळं आपण आता बघणार आहोत। आता मी चाललोय रुपयादांच्या वाड्याजवळ। तर आता आलाय, वाडा जरा लांबच आहे, 10-15 मिनिटे लागतात चालत जाण्यासाठी। तर आता आलोय मी जवळपास वाड्याजवळ आणि इकडे बघा, इकडे तुम्हाला 2 वासरं दिसतील, बारकी बारकी दिसतात का इकडे, ती मस्तपैकी इकडे चरतात। आणि आता सकाळ झाली आहे आणि पाऊस सुद्धा नाहीये इकडे, अजिबात पाऊस नाही, त्यामुळे व्लॉग करण्यासाठी खूप असं बरं वाटतंय कारण पाऊस असला की जरा मूड ऑफ होतो व्लॉग करण्यासाठी। तर गाईज हे बघा इकडच्या खालच्या बाजूला आहे ना, हे बघा 2 वासरे कशी मस्तपैकी चरतात इकडे। तर गाईज हा अण्णांचा इकडे वाडा, मागच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला मी दाखवलं होतं अण्णांचा वाडा, आणि त्यांचे बैल आता तिकडच्या खालच्या बाजूला गेलेत। हे 2 वासरे आहेत बारकी बारकी इकडे मागे, तर ते वाड्याच्या खालच्या बाजूला जातात, त्यांना काय जास्त लांब घेऊन गेले नाहीत तर आपण चाललोय तर खाली, खाली तिकडे माळ आहे मस्तपैकी, तिकडे चरण्यासाठी गुरांना चांगली जागा आहे। तर तिकडे आपण आता जाणार आहोत, बघणार आहोत की बैल कसे चरतात। आणि आपला जो गुराखी आहे रुपया दादा, तर बघूया तो काय करतोय तिकडे। तर मस्तपैकी आपण त्याशी सुद्धा जरा गप्पा गोष्टी मारूया। तर गाईज अशा मॉर्निंगमध्ये आहेत ना फिरायला सकाळी खूप असं मस्त वाटतं, एक प्रकारे वॉकिंग सुद्धा होते। आणि इकडे पक्ष्यांची आवाज बघाल ना तुम्ही तर एक नंबर अशी मस्त येतात। आणि पूर्णपणे ना इकडच्या बाजूला असा मस्तपैकी असं धुका पडलाय, समोरचं असं लांबचं काहीच दिसत नाहीये, समोरचा तिकडचा डोंगर सुद्धा दिसत नाही, पूर्णपणे धुका पडला। इकडे तुम्हाला सगळं व्हाईट व्हाईट दिसत असेल। तर जाऊया मस्तपैकी आपण आता बैल चरवण्यासाठी, कारण तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल की बैल बघण्यासाठी, बैल कसे आहेत वगैरे ते। तर जाऊया आपण लवकरात लवकर, कारण आता वाड्यापासून सुद्धा आपल्याला खाली जायचं आहे। तर गाईज आपण आलोय खास स्पॉटवरती आणि इकडे बघा हा मालक रुपेश दादा, तो बघा कसं दगडावरती मस्तपैकी बसलाय मोबाईल घेऊन आणि गुरांना लावली आहे खाली। तर आपण बघूया त्याची गुरं कुठपर्यंत गेलेत ती, इकडे मला तर काही दिसत नाही अजून। तर गाईज मस्तपैकी आपण आता स्पॉटवरती आलो इकडे, आणि इकडे बघा खालच्या बाजूला गुरं मस्तपैकी चरतायत इकडे, बघा इकडे इकडे खालच्या बाजूला मस्तपैकी गुरं चरतात। आणि इकडनं हा भाग पूर्ण उत्तर आहे आणि ते बघा तिकडे भरपूर गुरं तिकडे खालच्या बाजूला, तर ती मस्तपैकी चरतायत। आपण आता जरा पुढच्या बाजूला जाऊ आणि बघू जरा जवळ जाऊन गुरं कशी चरतायत, किती मस्ती करतायत ते। तर काय इकडच्या खालच्या बाजूला बघा तुम्ही गुरं मस्तपैकी चरतायत इकडे, आणि इकडे गवत सुद्धा एकदम मस्त झालंय। तर बघा इकडे मस्तपैकी चरतायत गुरे। इकडे ही गाय बघा चारायचा सोडून अशी चालतच सुटली आहे। गाईज इकडचा सकाळचा जो क्लायमेट आहे तर तो बघा इकडे कसं झालंय ते, पूर्ण धुक्का खाली पडला इकडे। तर गाईज इकडच्या बाजूला आहेत ना हे आपले दाजे आहेत, तर इकडे हे पुढच्या बाजूला थांबलेत
आणि तिकडच्या बाजूला आहे ना रुपयाचा थांबलाय. तर गाईज हे बघा इकडे मस्तपैकी काठी बिटी घेऊन एकदम मस्त तयारीत आहेत. आणि मागे बघा त्यांच्या कतील बांधले. जर पाऊस आला तर प्रोटेक्शनसाठी मस्तपैकी एक डोक्यावरती काहीतरी कतील, त्याला आमच्याकडे कतील बोलतात. तर हे बघा त्यांचे बैल आहेत ना, तर ते बघा इकडच्या खालच्या बाजूला गेले. तिकडे दिसतात ना मस्तपैकी चरतायत इकडे बैल. आणि ते जरा ते इकडे पुढे गेले होते, कारण ते बैल आहेत ते नुसते चरत 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 इकडे पुढे पुढे चाललेत. ते चरत तर नाहीत नीट, नुसते चालत चाललेत, कारण आता मस्तपैकी मोकळं रान भेटलंय. आणि आता स्टार्टिंग आहे चरणं, त्यांना स्टार्टिंगला सोडलं आता. तर आपण कसं मस्तपैकी म्हणजे कॉलेज सुटलं की एकदम भरमसाठ असे पळत सुटतो, त्याचप्रमाणे त्यांचंसुद्धा एक कॉलेज आहे आता. आणि ते आता सुटलंय, तर ते मस्तपैकी असे चालत 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 पुढे चाललेत. तर गाईज आता मस्तपैकी असे पळून झाले की मस्तपैकी आता चरतील ते आणि नंतर मग मस्ती करणार परत. तर ते आपण मस्ती सुद्धा बघणार आहोत. रोज त्यांची मस्ती चालू असते असे आपल्याला दाजी सांगतात. दाजी ते रोज मस्ती करतात का? हो, रोज मस्ती करतात. बापरे, कुठे करतात? त्यांचा स्पॉट बीट ठरलेला आहे का? कुठे माळावरती कुठे पण करतात. बापरे, कुठे मस्ती असे करतात ते. तर बघूया मस्ती कशी करतात ते. तर मित्रांनो हे बघा इकडे गुरं कशी मस्तपैकी इकडे चरतात. बघा इकडे 6 गुरं इथं आहेत. आणि एक जो बैल पळाला आहे ना तो कुठे गायब आहे काय माहिती नाही, त्याला शोधायला गेलेत तिकडे. हे बघा कसे मस्तपैकी एकत्र चरतायत. तो एकटाच गायब झालाय कुठे. तर गाईस तो काळावाला बैल आहे ना, त्याने कुठे हुलकावणी दिले ना, काय पत्ताच नाही त्याचा. तो कुठेतरी तिकडे गायब झालाय. तर ते दाजे आहेत ते त्याला शोधण्यासाठी गेलेत. आणि हे गुरे इकडे मस्तपैकी एकदम चरतायत सगळे एकत्र. आणि त्यांचा रुटीन कसा इकडून तिथपर्यंत आणि तिथून परत इकडे. आता त्यांच्या अशा 2 फेऱ्या झाल्या मी बघितलं. तर त्यांचा असंच रुटीन चाललं, इकडून इकडे इकडून इकडे. तर इकडून तिथपर्यंत जातात आणि तिकडून रिटर्न इकडं. आणि आता बघा इथून परत फिरतायत इकडच्या बाजूने. बघा इकडून आता परत इकडे जाणार ते गुरं, पुढे जात नाहीत तिकडे. तर त्यांचं असं रुटीन चाललं आहे, इकडून इकडे इकडून इकडे. आता मला वाटतं इथला गवत खाल्लेत की डायरेक्ट जाणार तिकडे वरती. तर बघूया पुढे कुठे कुठे चरत जात आहेत ते. पण तो काळा बैल कुठे गायब आहे जरा, त्याने हुलकावणी दिले. तर बघू जरा त्याला शोधू कुठे गेलाय तो. बघत बसले. काळा सापडला ना. तर गाईच बघा आता ही गुरं आहेत ना, ही खालच्या बाजूने आता चरून आता वरच्या बाजूला आले तिकडे. आणि यांच्या गाळ्यामध्ये आहेत ना मस्तपैकी लोणनं बांधलेत. तर आमच्या इकडे ना लोणनं बोलतात. तर बघा याच्या गाळ्यात बघा बांधले, हा दिसतो ना इकडे, याच्या गाळ्यात इथे बांधलंय. तर याला लोणनं बोलतात. तर तुमच्या इकडे काहीतरी वेगळं बोलत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण गुरं आहेत ना खूप अशी पळत सुटतात. आता स्टार्टिंगला जेव्हा चारायला सोडलेत ना त्यावेळी 10-1 दिवस अशी मस्तपैकी पळतच सुटतात चारायचं सोडून. त्यामुळे त्यांच्या गाळ्यात हे बघा हे बांधले, लोणनं बांधले. त्यामुळे त्यांना पळता येत नाही जास्त. तर हे लोणनं बांधण्यामागचा हा उद्देश आहे. तर तो बघा तो मस्तपैकी आता चरून फुगला, तर शांत बसला एका जागेवरती. आता टायमिंग होत आलाय, कारण आता 9:15 वाजायला आलेत. आणि आता मस्तपैकी मला वाटतं त्यांचं पण आता जाण्याचं टायमिंग झालंय. तर बघू आता किती वाजेपर्यंत चालतात. चला आता गुरं निघालीत घरी. बघा इकडनं गुर्राकी बिराकी सगळे निघालेत.
तिला इथे खाऊन खाऊन फुगलाय मस्त. इकडे 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 पळतोय नुसतं. इकडे तुझं नाव काय याचा? अजून बारसा घालायचंय. सौम्या ठेवायचंय. तर मित्रांनो आता 10 वाजायला आलेत आणि गुरे बघा आता वाड्यामध्ये गेलीत. तर गाईज आज गुरांची आहे ना झोंबी झाली नाही. का झाली नाही मला पण माहिती नाही, पण त्या दादानी आहे ना एक झोंबीचा मस्तपैकी व्हिडिओ बनवलाय. तर आपण तो या व्हिडिओमध्ये ॲड करू आणि तो झोंबीचा व्हिडिओ बघा. आणि बघा स्टार्टिंगला बैल ते कसे झोंबी घ्यायचे ते. तर कालसुद्धा बैलांनी झोंबी घेतली नव्हती आणि आजसुद्धा बैलांनी झोंबी घेतली नाही आणि डायरेक्टली आज मस्तपैकी बैल चरले आणि आले घरी. तर गाईज बघा तुम्ही तो व्हिडिओ झोंबीचा आणि कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि गाईज जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती शेजारील घंटाही दाबायला विसरू नका.